पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रुपाली म्हात्रे, कुणाचा बाप तुला हरवू शकत नाही। आई, आई, आधी ये ना। आई, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं। काय झालं? शेखरनी किंवा नेत्रांनी काही केलं का? नाही, त्यांच्याबद्दल नाहीये। ऍक्च्युअली 2-3 दिवस झाले तुझ्याशी बोलेन म्हणतोय, पण राहून जाते। कशाच्या संदर्भात? त्या इंद्राणी मॅडम। आई, कोण आहे ती बाई आणि तिला पण आपल्या घरात असं का राहू देतोय? घरात सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून आईने आणलंय ना त्यांना। आय डोंट अंडरस्टँड। ती सगळं नीट करणार आहे म्हणजे नक्की काय करणार आहे? माहित नाही, म्हणजे मलाही कळत नाहीये तसं। मी दुर्लक्षच करतेय। पण तू काय इतका विचार करतोयस? काही बोलल्या का त्या तुला? नाही, पण मला नाही पटत हे सगळं। हे बघ आधी, मला एक गोष्ट कळतेय की त्या आल्यामुळे जे काही व्हायचं ते या घराच्या फायद्यासाठीच होणार आहे। म्हणजे त्यात नुकसान तर नाहीये ना। आणि आई पण हेच म्हणत होत्या। आई, पण असं माइंड रीड करून घरात सगळं व्यवस्थित कसं करता येईल? काय माहित, म्हणजे मलाही कळत नाहीये। आई, मला सगळं व्यवस्थित कळतंय। हे माइंड रीड करणं, या सगळ्या ट्रिक्स वापरणं, हे सगळं पैशांसाठी आहे। ती बाई पैशांसाठी आली ना घरात, मग पैशांसाठी जाईल सुद्धा। म्हणजे मी सांगतो तुला नंतर सगळं। नाही, तू काय करणार काय असं नाही? तू काळजी नको करूस, तू शांत राहा। मी बघतो काय करायचं ते। देवा, आता हा बावळट काय करणार आहे कोणास ठाऊक। माझं चुकलं। आय एम सॉरी। मी चुकलं माझं। नेत्रा, तू बरोबर होतीस। मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला होता। मी ती इंद्राणी खोटारडी, ती रुपाली माझ्या तोंडावर मला सांगून गेली आहे की तुमच्या वडिलांना मी चुकीची औषधं देऊन त्यांना अधू केले आणि ती माझ्या वडिलांच्या भल्याचा विचार करते। इंद्राणीला या घरात आणणं हा रुपालीचाच डाव असणार होता, आहे। आणि मी मूर्ख त्या अधोक्षच्या बोलण्यात फसलो, अडकलो। तू आता बघ, त्या अधोक्षचं मी काय करतो ना, तू बघच। नाही साहेब, तुम्ही आता काहीच करू नका। मग काय बघत बसू? तसं नाहीये साहेब, पण आता काही करून म्हणजे काहीच उपयोग होणार नाही त्याचा। अगं, मग ह्या सगळ्याचा सूक्ष्मोक्ष नको का लावायला आपण? साहेब, तुमचं बरोबर आहे, पण रुपाली बाईसाहेबांनी हे सगळं खूप हुशारीने केलंय। तुमच्या लक्षात येतंय का? सगळ्यात आधी त्यांनी बंटी मामांना तुमच्या आणि आजींसमोर येऊन त्यांच्या विरोधात बोलायला लावलं, जेणेकरून तुमचा आणि आजीचा त्यांच्यावर विश्वास बसेल। आणि मग त्यांनी बंटी मामांमार्फत इंद्राणीताईंना घरात आणलंय। साहेब, या सगळ्यामुळे आजींचा इंद्राणीताईंवर खूप विश्वास आहे आता। आणि साहेब, त्यात जर तुम्ही असा काहीतरी कठोर निर्णय घेतला तर त्याचा उलट परिणाम होईल। साहेब, गेल्या काही दिवसात घरातली प्रत्येक व्यक्ती, म्हणजे अद्वैत साहेब सोडून प्रत्येक जण रुपाली बाईसाहेबांच्या विरोधात गेलाय, त्यांच्यापासून दूर गेलाय। आणि रुपाली बाईसाहेब आता त्याच माणसांना परत जोडण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतायत, असं दाखवून की त्या सगळ्यांबद्दल चांगला विचार करतात। आणि त्याची सुरुवात त्यांनी आजींपासून केली आहे। मी आईशी बोलू का? पण त्यांना कसं पटेल? त्यांचा खूप विश्वास आहे इंद्राणीताईंवर, त्या त्यांच्या बोलण्यात अडकल्या आहेत। मग काय करू नेत्रा? मला काही सुचत नाही। ही रुपाली अजून किती खालच्या थराला जाणार आहे काही कळत नाही। तू सांग, आपण काय करायचं मग आता? हे जे काही घडतंय ते देवी आईच्या मनात आहे म्हणून घडते असं समजायचं। म्हणजे कदाचित इंद्राणीताईंचं या घरात येणं देवी आईच्याच मनात होतं। त्यांना जरी रुपाली बाईसाहेबांनी या घरात आणलं असलं तरी
त्यांच्या या घरात येण्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ आहे. साहेब, मी बघते काय करायचं ते. तुम्ही नका काळजी करू, विश्वास ठेवा माझ्यावर. मनातलं ओळखण्याची काहीच गरज नाहीये. मी इथे जे काही आहे ते क्लिअरली बोलायला आलो. बोल. किती पैसे चार्ज करता तुम्ही? तुम्ही या घरात ज्या कामासाठी आलात त्याचे किती पैसे चार्ज करता? मला ती अमाऊंट सांगा, त्याच्या डबल पैसे देतो मी तुम्हाला, पण आजच्याच तुम्हाला इथून निघावं लागेल. ओके. मग कधी निघता तुम्ही? मी साहेब, काही हवं होतं का तुम्हाला? तुमचं ठरलं की मला सांगा, किंवा आईजवळ निरोप द्या. काय म्हणत होते साहेब? तुझ्यापर्यंत काही नाही. जे काही आहे ते आमचं पर्सनल आहे. मी म्हणेन तेवढे पैसे द्यायला तयार आहे अद्वैत. पण मग काय ठरवलंयस तू? बघू. बघू म्हणजे? अगं, मी 2 करोड रुपये देणार आहे तुला. अद्वैत एवढे पैसे देणार नाहीये घर सोडून जाण्याचे, कळतंय का तुला? आवाज वाढवायचा नाही माझ्यावर. एक गोष्ट लक्षात ठेव, मी काम जरी पैशांसाठी करत असले तरी माझे काही एथिक्स आहेत आणि ते मी नेहमी पाळते. कळलं तुला? त्यामुळे शांत राहा. अद्वैतच्या आमिषाला बळी पडणार नाहीये मी. मग जे ठरलंय ते काम कुठपर्यंत आलंय ते सांग मला. तुला दिसत नसलं तरी काम व्यवस्थित चालू आहे. काय सुरू आहे नेत्राच्या मनात? सांगितलं नाहीयेस तू अजून मला. हॅलो? ओळखलंय मी नेत्राचं मन. मग सांग पटकन, काय सुरू आहे तिच्या मनात? नेत्रा आणि शेखर मिळून काहीतरी करतायत. पण काहीतरी म्हणजे काय करणार आहेत ते? काय ठरवलंय नेत्राने? म्हणजे अजून असं काही फिक्स प्लॅन नाही ठरवलाय त्यांनी. म्हणजे काय करायचं हे नेत्राचं अजून ठरलेलं नाहीये. पण ते दोघं मिळून एक सॉफ्ट टार्गेट निवडतील. सॉफ्ट टार्गेट म्हणजे? अधोक्षज. सगळं व्यवस्थित होईल. मी सांगितलेला उपाय तुम्ही करा, म्हणजे तुमच्या बायकोला काही त्रास होणार नाही. एक राजाध्यक्ष. हा, ठेवते. मला क्रिस्टल बॉल्स हवेत, घराच्या कोपऱ्यात ठेवायचे. ते तुम्ही रुपालीला सांगा आणि काय करायचं ते करा. काय ठरलं मग? तुम्ही फायनल अमाऊंट सांगणार होतात मला. तुमची जी काही अमाऊंट आहे ती मला आज सांगा आणि उद्याच्या उद्या इथून निघा.
माणसं आणि हे घर वेड्यांचा बाजार आहे नुसता. झाली झोप? तू झोपला होतास, मला वेळ होता म्हणून थांबले. झाली का शांत झोप? कावळे 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 माझ्यावर येणार, माझ्यावर हल्ला करणार, मला टोचून मारणार, अनिलला मारणार, टोचून तसं मला मारणार. कावळे ताई मला वाचव. कावळे टोचून मारतील की नाही माहित नाही, पण नेत्रा टोचून टोचून नक्की मारेल तुला. म्हणजे दिवस भरलेत तुझे बंटी. एकदा वाचलायस, पण या वेळेला वाचणं कठीण आहे. ताई मला वाचवायचं सोडून मला घाबरतेस काय? घाबरवत नाहीये, तुला जागं करतेय बंटी. जगायचं असेल ना तर मी सांगते ते कर. ऐक माझं. हे बघ, हे पैसे घे आणि इथून लांब निघून जा कुठेतरी. तू भिकारी समजतेस ना मला? चिल्लर माझ्या हातावर ठेवतेस आणि मला सांगतेस इकडनं निघून जा म्हणून. इथे थांबशील ना तर संपशील तू. ऐक माझं. किती आहेत? 50,000. फक्त 50,000? ताई मी कसं म्हणजे? मी देते बाकीचे. तात्पुरती तर सोय कर. हा, जगायचंय की मरायचंय? अरे एवढी मोठी चूक तू माझ्यापासून लपवलीस कशी? तुला तरी कळायला होतं ना. अद्वैतकडे खूप मोठी चूक झाली, तर ही चूक निस्तारायची कशी? आधीच हे प्रोजेक्ट सुरू करताना एवढे प्रॉब्लेम झाले, ते प्रोजेक्ट आपल्या हातातून जायला नको. नाही प्रोजेक्ट हातातून नाही जाणार. डोंट वरी, मी करतो काहीतरी. तू ह्यापुढे कुठलीही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवायची नाहीस. मला एक कळत नाहीये, अद्वैतच्या हातून एवढी मोठी चूक झालीच कशी? झालीये माझ्याकडून चूक. काय करू आता? कंपनी सोडून जाऊ की जीव देऊ? अरे काय बोलतोयस तू? सांगा ना, काय करू मी? माणूस आहे, होऊ शकते चूक माझ्याकडून. प्रॉब्लेम हा नाहीये की तुझ्या हातून चूक झाली आहे, मान्य आहे ना. चुका माणसांकडनंच होतात. प्रॉब्लेम तुझा ऍटिट्यूड आहे. हो अच्छा, आता तुम्हाला माझा ऍटिट्यूड दिसायला लागलाय. हा, पहिल्यांदा एक चूक झाली आहे माझ्याकडून, तर त्याचा इतका मोठा इश्यू करताय तुम्ही. आणि मग तेजसचं काय? इतकी वर्ष याने फक्त आणि फक्त चुकाच केल्या, त्याचं काय? तो चांगला वाटतो तुम्हाला? येस, बरोबर आहे, तो तुम्हाला चांगलाच वाटणार, कारण तो माझ्या आईच्या विरोधात बोलतो आणि मी आईच्या बाजूने बोलतो, म्हणून मी चुकीचा वाटतो तुम्हाला. करेक्ट? अरे कुठला विषय कुठे घेऊन चाललायस तू? आपण कामाविषयी बोलतोय. सिरियसली?
घरात जे काही सुरू आहे त्यानंतर कामात नीट लक्ष देता येईल असं वाटतं तुम्हाला? प्रॉब्लेम्स क्रिएट करायला तुम्ही सुरुवात केली आहे, मी नाही. काय वाटेल ते करताय तुम्ही घरात. का तर आईला तुम्हाला घरातून बाहेर काढायचं, तिच्यापासून वेगळं व्हायचं तुम्हाला. म्हणून आधी तुम्ही किती चुका करताय ना ते बघा मिस्टर राजाध्यक्ष. मग बाकीच्यांच्या चुका सुधारत बसा. काय म्हणालास तू आता? काय म्हणालास तू मिस्टर राजाध्यक्ष? ऐकलंस तेजस? काय मिस्टर राजाध्यक्ष? बाप आहे मी तुझा, कळत कसं नाही याला? तू माझा मुलगा मला बाप नाही म्हणत, बाबा नाही म्हणत. काय आणखीच काय वाईट दिवस बघायचे राहिलेत आता? तुम्ही प्लीज शांत व्हा. तू रागाच्या भरात बोलला असेल. अरे कसला राग? कुठला राग आहे एवढा? सगळं होईल व्यवस्थित. हे बघा, मला कळतंय तुम्ही किती प्रॉब्लेम्स मधून जाताय. घरी प्रॉब्लेम्स, ऑफिसमध्ये. बाबा सगळं होईल. काय म्हणालास तू? अद्वैत, ह्या घरात तिच्या बाबतीत एवढं सगळं घडून गेल्यावरही ती ह्या घराच्या भल्याचाच विचार करते. आजी, काही हवं होतं का तुम्हाला? काय झालं? कसला एवढा विचार करताय? मला ना काही सुचेन असं झाले. रुपालीच्या बाबतीत आपण काय काय विचार केले. आता तू काय, शेखर काय, तुम्ही खोटं बोलणार नाही. पण इंद्राणी मनातलं ओळखते, तिला जास्त कळतं. तिच्या मते रुपाली बाईसाहेबांचं जे सत्य आपल्याला माहिती आहे तेच अंतिम आहे आजी. तसं असेल तर मग रुपाली घराच्या भल्याचा कसा विचार करते? आजी, असं काही नाही आहे. रुपाली बाईसाहेबांनी या घराच्या भल्याचा विचार कधीच केला नाही आणि करणार सुद्धा नाही. त्यांनी आजपर्यंत फक्त स्वार्थाचा विचार केलाय. पण मग इंद्राणी... आजी, मी काय म्हणते ते एकदा शांतपणे ऐकून घ्या. इंद्राणी ताई आपल्या सगळ्यांशी खोटं बोलतायत. असं कसं बोलतेस तू? इंद्राणीला मन ओळखण्याची शक्ती आहे. तिला सगळं कळतं, म्हणून तर तिने रुपालीच्या मनात काय चाललंय ते मला सांगितलं. शिवाय आपल्या घरातल्या सगळ्यांच्याच मनातलं तिने अगदी अचूक ओळखलंय. मग तू असं कसं म्हणू शकतेस की ती खोटं बोलतेय? आजी, मी तुम्हाला आता नीट नाही समजावू शकणार, पण विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरं बोलते तुमच्याशी. नेत्रा, तुझ्यावर विश्वास आहे, पण इंद्राणीवर अविश्वास दाखवला तर तिला ते नाही आवडणार. पण आजी, आता त्यांना काय वाटतं? संध्याकाळी आपण काय करूया जेवायला? आई, बाबांना सूप द्यायची वेळ झाली. झालंय का तयार सूप? आणि आज बुधवार आहे ना, पालक सूप देतो आपण. नाही, तुम्ही घाबरू नका. मी नाही जाते बेडरूम मध्ये. तुम्ही सांगितलंयत ना मला एकदा की बेडरूम मध्ये येऊ नकोस. मी नाही येणार आई.
फक्त बाबांना आत्तापर्यंत जसं सगळं वेळेत देत आलोय आपण तसं मिळावं, सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून काळजीपोटी बोलले मी. काय झालं ना हे सगळं?